can relate to that. I'll put on the photo. I am still in progress of. This is a good purchase, I must say. Hey guys, welcome back to my channel Tell Me More Teju. सो थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज मी शेअर करणार आहे टूल्स दॅट आय ओन फॉर स्टायलिंग हेअर. माझे हेअर्सचं टेक्स्चर बेबी अँड कर्ली आहे अँड रिसेंटली मी हेअर कलरसुद्धा केलेला आहे. सो जर माझे हेअर्स मी हेअर वॉश केले अँड विदाउट स्टायलिंग जर मी ते असेच ठेवले तर हे काहीसे असे दिसतात. लाईक यू नो द हॅरी पॉटरचा जो हॅग्रिड असतो तसे काहीतरी. You can relate to that. I'll put on the photo. So maybe if you have the same texture of hair, you can relate to this video and maybe this video is useful to you. So yeah, without any further ado, let's get started. Okay, so first thing first, the type of combs I have. One is this broad tooth and this is useful when your hairs are wet. आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू नंतर कंडिशनर लावतात तेव्हा तुम्ही हा ब्रश यूज करून त्याला डिटँगल करू शकतात आणि याच्याने गुंता एकदम लवकर निघतो. सो यस, दिस इज माय गो टू हेअर ब्रश. कर्ली हेअर्स आणि वेवी हेअर्ससाठी हा परफेक्ट आहे. सेकंड टाईप ऑफ ब्रश दॅट आय ओन इज दिस वन. जे ब्रिसल्स असे क्लस्टर्ड असल्यामुळे हेअर्स एकदम छान आणि स्मूथ वाटतात. हेअर्स डिटँगल केल्यानंतरच यूज करते बिकॉज याचे ब्रिसल्स खूप जवळजवळ आहेत आणि जर तुम्ही विदाउट डिटँगलिंग हा यूज केला तर हा इकडे फसू शकतो. सो दिस यू कॅन यूज वेन युअर हेअर्स आर बिट ड्राय आफ्टर हेअर वॉश. आम्ही ड्राय हेअर्सवर पण यूज करते आफ्टर युझिंग द फर्स्ट कोम्ब. सो या ब्रशला इकडे अशी डिझाईन आहे. सो दिस इज नॉट जस्ट फॉर गुड लुक, याचा काही पर्पज आहे या डिझाईनचा. जर तुम्ही कर्ली गर्ल रुटीन यूज करत असाल तर इट इज युजफुल टू यू. कर्ली हेअरसाठी जे प्रॉडक्ट्स आहेत ते यूज करतात आणि स्क्रंच आउट करतात हेअर्सला. आणि वेन यू कोम्ब विथ दिस you get a nice curl formation with this pattern. So if you are a curly girl, you can try this out. I would say this one you can skip it because हा मला necessary नाही वाटला. So yeah, हा खूप जास्त युजफुल आहे. सो यू कॅन चेक दिस आउट. ॲमेझॉन किंवा अदर साईट्सवरती अवेलेबल आहे. सो येस, नेक्स्ट वन इज माय स्ट्रेटनर. हा खूप जुना स्ट्रेटनर आहे. इट्स फ्रॉम फिलिप्स आणि सध्या मी हा यूज नाही करत बिकॉज माझ्याकडे एक नवीन टूल आहे. सो विदिन अ फ्यू मिनिट्स आय विल जस्ट शो यू दॅट. सो हा खूप जुना स्ट्रेटनर आहे. लाईक आधी जो यायचा नॉर्मल वन. ओके, द नेक्स्ट वन इज दिस हेअर ड्रायर. हा पण खूप जुना आहे. इथे याची जे हँडल आहे ते पण डॅमेज झालेलं आहे. सो आय एम युझिंग इट सिन्स I think more than 10 years now. Next one is this. हा मध्ये खूप जास्त व्हायरल झाला होता आणि मी हे मागवलं बट मला याचं काही यूज कळालं नाही आणि आय डोंट नो हे कसं यूज करतात बिकॉज याने माझे केस कर्ल बिलकुल पण होत नाहीत. सो आय जस्ट स्किप दॅट. सो हे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. आय जस्ट डोंट रेकमेंड दिस. सो नेक्स्ट वन इज दिस काय म्हणतात याला, फोमचे स्टिक्स आहेत हे असे आणि याला तुम्ही यूज करून हेअर्स असे बन काइंड ऑफ बांधू शकतात. त्यांनी खूप जास्त छान केसांना बाउन्स येतो आणि असे फ्लफी वाटतात. व्हॉल्यूम हवा असेल केसांचा. सो येस, तुम्ही हे बघू शकता ट्राय करून एकदा. आय थिंक वी गेट 4 in 1 सेट. ते मी आत्ता मला आठवत नाहीये बट मी लिंक याची टाकून देईल. मे बी मी हे ॲमेझॉनवरून मागवलेलं होतं. सो येस, so these are the styling tools or styling rollers. Next one are the normal rollers. so हे मी कधीतरी वापरते. लाईक खूप जास्त आपल्याकडे वेळ असेल आणि खूप जास्त छोटे छोटे कर्ल्स हवे असतील सो याला तुम्ही यूज करू शकता. याला असे सेक्शन करायचे आणि यू कॅन यूज लाईक दिस. हे असं करून हे इथे सिक्युअर करून ठेवू शकता आणि हे असे आपल्याला खूप सारे लावावे लागतात. आणि थोडा जास्त वेळ असेल तुमच्याकडे आणि तुम्हाला खूप जास्त डिफाईन्ड कर्ल्स हवे असतील तर हे तुम्ही यूज करू शकता. आय नॉर्मली स्किप इट आणि मी फक्त समोरचे केस कधीतरी याने आपल्याला जर इकडे बाउन्स हवा असेल असा सो मी कधीतरी हे फ्रंट हेअरसाठी यूज करते. नेक्स्ट वन आर दीज स्क्रंचीज. हे सॅटिन स्क्रंचीज आहे जे मी नेहमी माझ्यासोबत ठेवते.
झोपताना तुम्ही हे स्क्रंचीज यूज करा आणि तुम्हाला फरक जाणवेल, फ्रिझीनेस कमी होईल तुमचा. आणि मी जेव्हा हेअर स्टायलिंग करत होते तेव्हा पण हेअर स्टाय करण्यासाठी हे खूप छान आहे. सो येस, मस्ट हॅव. So last one is this Vega hair straightener brush. This is like a comb only आणि याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. सो इट्स अँटी स्केल टेक्नॉलॉजी, सिलिकॉन लेअर फॉर हीट प्रोटेक्शन अँड ॲडजस्टेबल टेम्परेचर सेटिंग्स. सो मी जेव्हा हे सांगते इकडे मी एक व्हिडिओ प्ले करणार आहे, दॅट हाऊ आय स्टाईल्ड अप हेअर युझिंग दिस टूल. सो इट्स व्हेरी युजफुल. हा मी रिसेंटली बाय केलेला आहे. सो आय लाईक दिस व्हेरी मच बिकॉज हा स्ट्रेटनरपेक्षा थोडा वेगळा आहे. नोटीस केलं असेल की वेन वी आर युझिंग एनी स्ट्रेटनर वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल बिकॉज स्ट्रेटनरचे बर्न तुम्हाला कधी कधी होतात इकडे कानापाशी किंवा चिनवरती. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल युझिंग द हेअर स्ट्रेटनर. बट याचा एक्सपिरियन्स असा आहे माझा की हे टच झालं तरी पण तुम्हाला हीट लागत नाही. सो I must say it is very safe to use. You have different settings here आणि तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आणि ट्रॅव्हल फ्रेंडली, यू कॅन कॅरी इट एनिवेअर. इट्स व्हेरी लाईट वेटेड. सो हा माझा फेवरेट टूल आहे. आणि स्ट्रेटनर नसेल घ्यायचा तर इट्स ओके, स्किप दॅट अप. आणि हे तुम्ही घेऊ शकता. आय हॅव बॉट इट फ्रॉम फ्लिपकार्ट. मी ह्याची लिंक शेअर करेन. सो येस, यू कॅन चेक दॅट आउट. दिस इज अ गुड परचेस, आय मस्ट से. सो या, दिस वॉज इट फॉर टुडे. हे होते माझे सगळे हेअर स्टायलिंग टूल्स. आणि तुम्हाला कुठले हेअर स्टायलिंग टूल जास्त आवडले किंवा कुठले नाही आवडले ते मला सांगा. आणि ऑल्सो या चॅनलवरती मी न्यू आहे. सो प्लीज मला सजेस्ट करा की तुम्हाला कुठल्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील. अकॉर्डिंगली आय विल कम अप विथ दॅट काइंड ऑफ व्हिडिओ नेक्स्ट टाइम. आय एम ट्राईंग टू अपलोड अ व्हिडिओ ऑन एव्हरी सॅटर्डे और संडे. सो मी एक टाइम डिसाईड करणार आहे. सो आय एम स्टील इन प्रोग्रेस ऑफ शेड्युलिंग माय अपलोड्स. सो येस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.